तर भावांनो, आज आपण लेट पण थेट पण एकदम प्रोफेशनल बेसिक ते ॲडव्हान्स इलेक्शन कॅम्पेनवर ट्युटोरियल आणलं आहे। आपल्या उमेदवाराची इमेज जरी अवेलेबल नसली तरी ती इमेज AI जनरेट करून प्रोफेशनल लेवलला आणून मग तिची बेसिक ते ॲडव्हान्स कशी डिझाईन करायची इतपत सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपल्या पिक्सल लॅबमध्ये मोबाईलमध्ये भरपूर चांगल्या प्रकारे समजून सांगितल्यात। त्यामुळे आज आपण आपल्या पिक्सल लॅबचे एडिटेबल PLP फाईल दिला। नक्कीच आजचा व्हिडिओ शूट करून बघा, तुम्हाला भरपूर डीप गोष्टी कळणार आहेत। आणि नक्कीच ह्या ट्युटोरियलला जर ढीक प्रेम दिला तर लवकर आपल्या फोटोशॉपवर पण आपण अशाच प्रकारे ट्युटोरियल आणणार आहे। त्यामुळं आजचं ट्युटोरियल कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा, कारण का जरा मोठं होऊ शकतंय, भरपूर काही डीप गोष्टी आहेत। त्यामुळं नक्कीच ढीक प्रेम द्यायचा आहे। बाकी राहिला विषय पाहून आपल्या क्लासचा तर येत्या 24 तारखेला जे काय आपली बॅच चालू होणार आहे तर पाहून त्याला तुम्ही एवढं भरमसाठ ढीक प्रेम दिला। आता आपण फायनल ॲडमिशन क्लोज केल्यात, कारण का ओव्हरफुल भरपूर जास्त ॲडमिशन झाल्यात। त्यामुळं जे कोणी इच्छुक असतील ती नक्कीच नेक्स्ट बॅचला तुम्ही ॲडमिशन डन करू शकता आणि बॅच लॉन्च झाल्या नक्कीच ॲडमिशन डन करा। तर पाहून राहिला विषय आपल्या ऑफलाईन क्लासचा तर ऑफलाईन क्लास आपले येते 1 तारखेला चालू होणार आहे, त्याला पण ढीक प्रेम दिला त्याबद्दल खूप धन्यवाद। चांगल्या प्रकारे ॲडमिशन झाल्यात तर जे कोणी इच्छुक असेल ती लवकरात लवकर ॲडमिशन डन करा। ह्या आपल्या क्लासची फी ओनली क्लासची फी आहे 10,000 रुपये। हा आपला 1 महिन्याचा क्लास चालणार आहे। प्लस यामध्ये तुम्हाला 3 सॉफ्टवेअर भेटतील, 65 GB मटेरियल डाटा भेटेल, प्लस तुमच्या नावाची कॅलिग्राफी फ्रेम स्वरूपातलं सर्टिफिकेट भेटेल। राहायची खायची पण सोय केली जाईल, त्याचे एक्स्ट्रा चार्जेस होतील, ते तुम्ही कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात। यामध्ये तसाच विषय आपल्या ऑनलाईन क्लाससारखा फोटोशॉप बेसिक ॲडव्हान्स शिकून त्यात ऑल टाईप सगळ्या प्रकार डिझाईन Adobe Illustrator टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी असा सिक्वेन्स आहे। भरपूर डीप हा क्लास आहे, नक्कीच कॉन्टॅक्ट करा। ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल अवेलेबल आहे ते नक्कीच मोबाईलचा क्लास करू शकताय। फक्त आपला हा 1500 रुपयाचा क्लास आहे। तुम्ही या नंबरवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकला व्हॉट्सअपला, त्याखाली आपलं नाव, गाव, जिल्हा, डिटेल्स ह्या दिल्या तर नक्कीच ॲडमिशन प्रोसेस केली जाते आणि तुम्हाला क्लास पाठवलं जाते। म्हणजे हा विषय कसा आहे की गेल्या काही महिन्यात आपल्या ऑलरेडी बॅच ऑनलाईन झाल्या लाईव्ह स्वरूपात, तर त्याचं जर रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ भेटतोय, एक व्हिडिओ 1.5 तासाचा, त्याच्यात तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतील। यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप्स सगळे भेटेल। भरपूर काही डीप गोष्टी आहेत, बड्डे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, अल्बम डिझाईन, डिजिटल पेंटिंग, सिनेमॅटिक डिझाईन, सनवार जयंतीचे डिझाईन, कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग सगळं बेसिक ॲडव्हान्स शिकवले। जसं आपल्या PCमध्ये फोटोशॉप आहे तसं मोबाईलमध्ये फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फायनाईट पेंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगचे काही ॲप्लिकेशन्स आहेत, काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत। भरपूर डीप क्लास आहे, नक्कीच 1500 रुपयाचा क्लास आहे, करू शकताय। तर दोन्हीपैकी कोणताही क्लास पाहिजे तर नक्कीच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर मी ॲडमिशन डन करू शकताय। तर चला तर जाऊयात आपण फायनली आपली बेसिक ॲडव्हान्स पहिल्यांदा इमेज क्रिएट करून इन्हान्स करून मग त्याला कसं आपण रिक्रिएट करू शकतोय ते आपण बघूयात। तर तुमच्या सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये जेमिनी असेल तर डायरेक्ट गुगलला जावा, सर्च करा, तिथून तुम्ही ॲक्सेस करू शकता। जेमिनीला या, जेमिनीला आल्यानंतर प्रॉपर इथं तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून आपला जो काही पिक असेल तुमचा कॅमेऱ्यावरचा असेल नसेल किंवा आपल्या मोबाईलवरचा असेल आपल्या उमेदवाराचा तर तो इथं ॲड करायचा। तर चांगल्या प्रकारे आपण एक इमेज आपली ॲड केल्या आणि आत्ता सांगतो की हे जे काय आपण सगळं करालो हे डेमो थीम आहे सगळं, त्यामुळं नक्कीच याला कोणी पर्सनल घेऊ नका। हा विषय सगळ्यांच्या दृष्टिकोनातून, शिकवण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं ट्युटोरियल केलेलं आहे। तर हा आपला विषय आहे, आपला बघू शकता इमेज। त्यानंतर इथं आपण टाकला प्रॉम्प्ट हा भरपूर मोठा आहे, त्यामुळे हा प्रॉम्प्ट आपला आपण कमेंट सेक्शनमध्ये येणार आहे, ती पिन केली जाईल विषय, आणि त्याचबरोबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण हा प्रॉम्प्ट दिला आहे। तर विषय काय आहे की हा प्रॉम्प्ट कसा घ्यायचा आहे, आपण एक तर टॅप करून होल्ड करून सिलेक्ट होते का बघा, नाही तर डायरेक्ट त्याचा स्क्रीनशॉट काढा, गुगल लेन्सला टाका, तिथनं कॉपी करून घ्या। ओके, सोपा विषय। तर आता सगळा विषय आहे सोडा, आपण इथं प्रॉम्प्टमध्ये दिला आहे, पण यातल्या आपल्याला काही गोष्टी काढायच्यात म्हणजे काय की इथं आपण पोज व्हेरिएशन दिले, तर यातलं पोज व्हेरिएशन एकच ठेवा। जर तुम्ही सगळं ठेवला तर सगळं येऊन जाईल 3-4 प्रकारचं। ओके, त्यामुळं नक्कीच जरा जपून करा। तर आपल्याला फक्त स्टँडिंग ठेवायचं आहे, सगळं आपण आता काढत येऊयात। ही पोज व्हेरिएशन, लुकिंग टुवर्ड्स कॅमेरा सिरियसली त्या टीममध्ये, त्यानंतर साईड अँगलचा विषय आहे, भरपूर डीप गोष्टी आहेत बघा। तर त्यामुळं चालत येणारा ते सगळं आहे आपल्याकडे। ओके, बस पोज व्हेरिएशन आपण काढले, आता आपण देऊयात एंटर करूयात। ओके, तर या टीममध्ये भरपूर मोठा प्रॉम्प्ट आहे, भरपूर डीप गोष्टी आहेत, नक्कीच लाईटचा विषय, रिअलिस्टिकचा विषय, भरपूर काही आपण चांगल्या प्रकारे इथं ॲक्सेस करू शकतो। तर चांगल्या प्रकारे आपली बेस्ट ऑफ द बेस्ट मधली इमेज आलेली आहे। हे आपले आहे नॉर्मल इमेज आणि त्यानंतर हे आपले आहे एकदम खतरनाक नेक्स्ट लेवल इमेज। मग काय काम करायचं आहे, आता आपल्याला ही डाउनलोड करायचं आहे प्रॉपर, आणि आता याला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। कटिंग करण्यासाठी जायचं आपल्याला पिकविशवर, पिकविश बॅकग्राऊंड रिमूव्हर बेस्ट आहे। बॅकग्राऊंड रिमूव्हर तुम्हाला 2 मिनिटात तुमचं कोणतंही बॅकग्राऊंड कटिंग करून दिलं जाईल। तर आपली इमेज आपण अपलोड केली आणि चांगल्या प्रकारे कटिंग पण झाला। डाउनलोड इमेज, फ्री इमेज। ओके, या टीममध्ये आपण हे करून घ्यायचं आहे, नॉट नाव।
आपली PNG कटिंग स्वरूपातले इमेज डाउनलोड झाल्या. माझं मत काय आहे की जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं एक्स्ट्रा आपल्या लाईटरूममधनं पहिल्यांदा इफेक्ट मारून घ्या, त्यानंतर मग इथं तुम्ही कटिंगला आणू शकता. बेस्ट ऑफ द बेस्ट थीम होऊन जाईल. ओके, तर आता आपण चांगल्या प्रकारे कशी इमेज जनरेट करू शकतो किंवा चांगल्या प्रकारे कशी डिझाईन करू शकतो ती बघूयात. या पिक्सल लॅबमध्ये आपल्याला पिक्सल लॅबमध्ये या किंवा प्रॉपर आपल्याला पिक्सार्टमध्ये बॅकग्राऊंड क्रिएट करून घेऊ शकताय, काय अडचण नाही. तर इथं साईज आपली घ्यायची आहे 3000 बाय 4000. ओके, अशा थीममध्ये. मग आता आपल्याला इथं आपण एक AI इमेज जनरेट केल्या, ती इथं आपल्याला ॲड करायची आहे चांगल्या प्रकारे बेस्ट अशी केल्या. तर या थीममध्ये बघू शकताय. तुम्ही याला एक्सपांड तीन करू शकताय. बघा आपल्या सोयीनुसार जे योग्य वाटते, ज्या प्रकारे तुम्हाला आवडेल त्या प्रकारे त्या थीममध्ये तुम्ही ठेवा. या लीडरच्या पुढंच आपल्याला आता गोष्टी घ्यायच्या, त्यामुळे काढा विषयच नाही. तर या थीममध्ये लॉक केला आपण. त्यानंतर इथं आपली जी काही कटिंगवाली इमेज आहे तर ती इथं आपण ॲडअप केलेली आहे. तर आता विषय काय आहे, आपल्याला प्रोफेशनल लुक देण्यासाठी इथं आपण चांगल्या प्रकारे गोष्टी आहेत सोडा, नॉट अ प्रॉब्लेम. पण आपल्याला काही गोष्टी डस्ट टेन त्या थीममध्ये घ्यायचं आहे. मला ते कसं घेणार काय घेणार या बघूयात. डेविएंट आर्ट. पार्टिकल्स थीम पहिल्यांदा डाउनलोड करा, ॲडअप करा बेस्ट थीममध्ये. ह्याला कसं यूज करायचं आहे आपण बेसिक ॲडव्हान्स बघा, त्याची काय काळजी करू नका. इकडं आल्यानंतर आता आपल्याला पार्टिकल्स थीम कसं यूज करायचं आहे प्रॉपर. आता या थीममधलं बघा, वर लावलं आपण पार्टिकल्स थीम. ह्याचं प्रॉपर इरेज कलरमध्ये जाऊन इरेजर ऑन करायचा, यातला कलर पिकर ऑन करायचा आणि यातला तुम्हाला जो कलर नको आहे तो प्रॉपर अँड प्युअर सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर मग टॉलरन्सीचा वाढवत जायचा. वन साइडेड लाईट पडते आपली. तर ही काय आपल्या इमेजवर नको आहे, त्यामुळे आपण याला खाली टाकत, नॉट अ प्रॉब्लेम या थीममध्ये. आणि जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या लॉक केल्यात, त्यामुळं तुमच्या पद्धतीनं अनलॉक करून यूज करा, नॉट अ प्रॉब्लेम. तर इथं आपल्याला स्लाइटली जो का आपला हा PNGचा भाग आहे तर इथं आपल्याला ॲड करायचा आहे. ह्यो आपण तयार करून घेतला आहे आपल्या, तुम्ही म्हणू शकताय फोटोपॅमधनं, काय अडचण नाही. त्यानंतर इथं आपल्या याचा कलर पण आपण चेंज करू शकतो, काय अडचण नाही. आता कलर कसा टाकायचा, यावरचाच कलर ठेवायचा आपल्या इमेजमधला, या थीममधला. तर डार्क कलर ठेवायचा जेणेकरून या थीममध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट होऊन जाईल. ओके, इथंपर्यंत तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं असेल. आता आपण येऊया टायटल्स, त्यानंतर बॉडी टेक्स्ट आपल्याला ॲड करायचं आहे नॉर्मल वेमध्ये. ते काय सोपं आहे, 2 मिनिटाचं काम आहे. आता आपल्याकडे आपण AIनं सगळं तयार करून घेतलं, हे बघू शकता. इथं फोटोपॅमधून आपण ते तयार करून घेतलं 2 मिनिटात. आता आपण नोट्स काढल्यात, त्या नोट्समध्ये कीप नोट्समध्ये आपल्याला जायचं आहे. आता इथं आपल्याकडे आहे प्रॉपर इलेक्शन टायटल्स. तर जनतेचा विश्वास, विकासाचं ध्येय, या थीममध्ये आपण हा घेतलेला आहे भाग. इलेक्शनसाठी 3च फॉन्ट यूज करा असं माझं तरी मत आहे. एक आहे आपला टेको सगळ्यात बेस्ट, दुसरा आहे आपला पॉपिन्स बॉडी टेक्स्टसाठी, आणि तिसरा आहे आपला अनेक देवनागरी. 2 मिनिटाचं काम आहे त्या थीममध्ये. आता ह्याला आपण करायचं आहे कन्वर्ट टेकोला. टेको हा आपला रेग्युलर आपण घेऊयात, बेस्ट आहे. ऑलरेडी आपण भरपूर फॉन्ट्स दिल्यात, त्यामुळं नक्कीच आपलं व्हिडिओ रेग्युलर जे चेक करत असेल त्यांना माहीत असावं. ओके, डन. हे टायटल थीम आहे आपली, काय अडचण नाही. ओके, बेस्ट टीममध्ये झालं आपला इथं आता विषय. स्पेसिंग पण आपण जरा कमी करूयात. ओके, डन. त्यानंतर शॅडो लावूयात आपण. ब्लर 0, वाय ॲक्सिस आपण असं सेट केला. आता हा जो काही कलर आहे हा आपला आपण यावरचा डार्क कलर घ्यायचा आहे. ओके, ही ट्रिक समजून घ्या. त्यानंतर मग जरा ब्लर रेडियस लावणार असेल तर लावू शकताय, बेस्ट थीममध्ये होऊन जाईल. तर या थीममध्ये झाली आपली. आता याला लावायचं आपल्याला टेक्स्चर. टेक्स्चर लावा किंवा डायरेक्ट तुम्ही
कोणताही ब्रश बिश मारणार असेल तर मारू शकता, पण टेक्स्चर लावा, काय अडचण नाही, बेस्ट टीममध्ये होऊन जाईल. या टेक्स्चरसाठी इथं सर्च करायचं आहे प्रॉपर आपलं गोल्डन टेक्स्चर किंवा बघा आता आपण ऑरेंज टेक्स्चर किंवा येलो टेक्स्चर. येलो वॉटर कलर टेक्स्चर आपण सर्च करूयात, बॅकग्राऊंड किंवा टेक्स्चर काही असू दे. बेस्ट आहे, डाउनलोड. बघा आलं का, काय अडचण. टेक्स्चर कसं लावायचं तर टेक्स्चरमध्ये जायचं, तर अपलोड आता आपल्याला इमेज करायचा. खतरनाक लेवलला लागलेलं आहे, बेस्ट टीममध्ये बघू शकता. त्यातून तुम्हाला कटिंग करायचं तर कटिंग पण करू शकता, नॉट अ प्रॉब्लेम. सेटअप करा. त्यानंतर आता पुढचा विषय आहे तो म्हणजे आपल्याला बॉडी टेक्स्ट घ्यायचा आहे. हा बॉडी टेक्स्टचा भाग आहे, बेस्ट ऑफ द बेस्ट थीम. कितपत मोठं कितपत बारकं तुमच्या पद्धतीनं चेकआउट करून घ्या. दोनच ओळी ठेवणार असेल तर दोनच ओळी ठेवा, 3 ओळी ठेवणार असेल तर 3 ओळी ठेवा, 4 ओळी बघा आपल्या पद्धतीनं घ्यायचा आहे. त्यानंतर आता हे जे काही डिटेल्सचा भाग आहे हा आपल्याला संपूर्ण आडवा करायचा आहे, खाली सेटअप करायचा आहे. इथं आपल्याला कंपल्सरी पॉपिन्सच फॉन्ट लावायचा, ते पण रेग्युलर नाही, लाईट लावा. त्यानंतर मग यातलं स्पेसिंग आपण कमी, खतरनाक दिसते. डन. दुसरी गोष्ट म्हणजे मिडल अलाइनमेंट ठेवायची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे लाईन स्पेसिंग कमी करायचं आहे. ते आपण टेक्स्ट स्पेसिंग कमी केलं, हे लाईन स्पेसिंगचा भाग आहे. करेक्ट. बेस्ट थीममध्ये दिसाले. अजून जर आपण कमी करणार तर अजून कमी करा, काय अडचण नाही, कारण का खालचं नाव आपल्याला टाईप करायचं आहे. डन. तर आता आपलं एकतर म्हणजे दोनच गोष्टी राहिल्यात, एकतर प्रभाग क्रमांक आणि चांगल्या प्रकारे आपलं नाव. ओके, तर या टाक्यात काय अडचण नाही. हे आपण डायरेक्ट टाईप करू शकतोय. डन. या थीममध्ये आता डेमो थीम म्हणजे आमच्या वडिलांचीच थीम घेतल्या, कशी वाटली नक्कीच सांगा. पहिला मी सांगितलं नाही, पण नक्कीच जे कोण शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांना कळेल की काय विषय चालला आहे. ओके, तर इथं तुम्ही इन्फिनिटी फॉन्ट वापरा, डीजी फॉन्ट वापरा, कॅलिग्राफी वापरा, काय अडचण नाही. खास करून इन्फिनिटी 34 आहे चांगला, 35 आहे चांगला. त्या थीममध्ये बघा तुम्हाला कोणता आवडतोय, कोणता बेस्ट वाटतोय. अनेक देवनागरीचं पण छान फॉन्ट आहे. मी म्हणलो अनेक देवनागरी जो काय कंडेन्स्ड उभा फॉन्ट आहे तो पण हा पण एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट थीम दिसते, बघू शकताय. आता इलेक्शन सिम्बॉल आपल्याला घ्यायचा आहे, कोणताही घेऊ शकता तुम्हाला, जो इलेक्शन सिम्बॉल अवेलेबल आहे. नक्कीच ज्यांचं कोणताही PGP घ्या, प्रॉपर हे घ्या, काय अडचण नाही. जो आता पहिला येईल आपला इलेक्शन सिम्बॉल तेच आपण आता घेऊन टाकूयात, काय अडचण नाही. सिलेंडर ते खास करून पार्टीचाच विषय, कोणता पण. व्हिजिट डाउनलोड इमेज. आता जी PNG स्वरूपात होत्या काय कशी होत्या बघूयात आपण. हां, PNG झाल्या, काय अडचण नाही. मग या पुढं आपल्याला जो काय आपला इलेक्शन सिम्बॉल आहे तो आपल्याला ॲडप्ट करायचा आहे. छोटा करा, जरा आपण नाव पुढं घेऊया, 2 मिनिट द्या. छत्री ठेवा, BJPचा कोणताही असेल, NCP, काँग्रेस, काय असेल, काय अडचण नाही. ओके, त्यानंतर मग खाली त्यांचं प्रॉपर डिटेल्स टाकू शकता तुम्ही. शिरोळ, रिसेंटली यूज आपला पॉपिन्स लाईट. त्यानंतर इथं आपण करायचं आहे स्पेसिंग कमी.
नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार. ओके, बघू शकता. आता मग आपला राहिला प्रभाग क्रमांक. टाक्यात या, इथं वर टाक्यात, इथं आपल्याकडे जागा आहे आणि खाली क्रमांक. करेक्ट. मोठं करूयात. आणि त्यानंतर ह्याची एक कॉपी मारायची आपल्याला आणि इथं आपण ठेवूयात 11. डन. तर बघू शकताय ओव्हरऑल जी डिझाईन आहे ही आपल्या समोर कंप्लीट केलेली आहे. तुम्ही लाईट बीट मारला का नाही, काय आपल्या लाईटरूममध्ये अजून जरा इफेक्ट मारला का नाही. टॉपची डिझाईन होत्या. कशी वाटली डिझाईन नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्ही 100% सांगावले, जर तुम्ही या इमेजला किंवा ह्या ट्युटोरियलला जर ढीक प्रेम दिला तर नक्कीच तुम्हाला अजून सविस्तर गोष्ट. आता यादीमध्ये जी काय छत्री आपण लावल्या आपण असे पाठीमागं पण लावू शकतो. काय करायचं मग, ऑपेसिटी आपण कमी करायची, म्हणजे ती ब्लेंडिंग थीम याचा इथं अवेलेबल नाही आहेत ना, त्यामुळे ते आपण तसं करणं गरजेचं आहे. हे बघा, तर मी म्हणालो काय की कशी वाटली इमेज नक्कीच कमेंट करून सांगा, कारण का भरपूर डीप आपण या सगळ्या गोष्टी सांगितल्यात बेसिक टू ॲडव्हान्स. ओके, 100% तुम्हाला आजचा जर विषय आवडला असेल तर ढीक प्रेम द्यायचा आहे. यावर ट्युटोरियल भरपूर खतरनाक लेवलचे येणार आहेत. आता तुम्ही बघितलाच कसा विषय झाला, बेसिक टू ॲडव्हान्स सांगितलं आहे. जर या ट्युटोरियलला ढीक प्रेम दिला तर लवकरात लवकर आपल्या PC पण येऊन जाईल बेसिक टू ॲडव्हान्स सगळं. ओके, बाकी मटेरियलचा पण विषय येणार आहे. कमेंट करून नक्की कळवा कसा वाटला आजचा विषय ढीक प्रेम द्यायचा आहे. ओके, बाकी क्लासचाही विचार करा, ऑफलाईन आणि ऑनलाईन. ऑनलाईन तर काय आता अवेलेबल नाही, कारण का भरपूर सीट बुक झाल्यात आणि क्लास सुरू पण झाला आहे आजपासून. बाकी ऑफलाईनचा विषय जो आहे तो नक्कीच इच्छुकाल ते लवकर ॲडमिशन डन करू शकताय. काही काळजी करू नका, राहायची जेवणाची उत्तम सोय केली जाईल, 1 महिन्याची काळजी करू नका. ओके, फक्त त्या सविस्तर गोष्टी आपण बोलून घेऊयात. त्याचबरोबर राहिला विषय बघून आपल्या मोबाईलच्या क्लासचा नक्कीच कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलत ॲडमिशन डन करू शकता. ओके, रेकॉर्डेड भेटतो मोबाईलचा. बाकी चला भेटलो लवकरच असं एकदम नाद विषाड खतरनाक ट्युटोरियलमध्ये. तोरबा काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, ढीक प्रेम, बाय, धन्यवाद.